काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना काही शिस्त भारतीय नागरिकांना लावण्याचा आणि काही जे काही पेट्रोलचा वापर आहे, सोन्याचा वापर आहे, परकीय चलनाचा वापर आहे ते कमी करण्याचं आवाहन केलेलं आहे. जागतिक परिस्थिती सगळी युद्धाची असल्याने कदाचित त्यांना काही संकेत सूचित करायचे असेल, मात्र याचे काय परिणाम होतात हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत अर्थतज्ञ अभय टिळक सर आहेत. सर, तुमचं स्वागत आहे. नेमकं भारतासारख्या विकसित देशाला पंतप्रधान काहीतरी सूचित करू इच्छितात का? मोठं संकट काही भारताच्या समोर दिसतंय का, जे की जागतिक परिस्थितीला तोंड देण्यासाठी आवश्यक आहे आणि त्यासाठी ह्या सगळ्या उपाययोजना सुरू करण्यात आल्या? मला असं वाटतं पंतप्रधानांचं जे आव्हान आपल्याला आहे ते जी आज ज्या परिस्थितीबद्दल सगळं जग वाटचाल करत आहे आणि विशेषतः भारतासारखा आपला देश की प्रचंड मोठी लोकसंख्या, खूप मोठ्या प्रमाणावरती स्तरीकरण, खूप मोठ्या प्रमाणावरती तरुणांची संख्या, या परिस्थितीमध्ये जो देश ज्या देशाला वेगवान म्हणजे आर्थिक विकासाचा वेगवान दर हा टिकवणं अत्यंत आवश्यक आहे, कारण त्याचा संबंध रोजगाराशी आहे. त्या देशाला ऊर्जा सघन आजची जी सगळी विकासाची आपली प्रक्रिया बनलेली आहे, एनर्जी इंटेन्सिव्ह, अशा परिस्थितीमध्ये हा तोल सांभाळणं अत्यंत महत्वाचं आहे की विकास तर सातत्यशील राहायला पाहिजे, त्यातनं रोजगार निर्मिती पुरेशी व्हायला पाहिजे, क्रयशक्ती झिरपली पाहिजे आणि त्याच वेळी जी मर्यादित ऊर्जा सामग्री आमच्याकडे आहे तिचा अत्यंत पर्याप्त काटकसरीने वापर, म्हणजे आम्ही पुरेपूर वापर करणं हे किती अनिवार्य आहे ते पंतप्रधानांनी इथे सूचित केलेलं आहे. एक. दोन, ज्याला आम्ही आमची बचत आणि कसं आहे, अंतर्गत कुठल्याही अर्थकारणामध्ये बचत आणि गुंतवणूक या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. आम्ही जी बचत करतो ती आपण बचतीकडे सुरक्षेच्या दृष्टीने बघतो, म्हणून आम्ही सोन्यामध्ये पटकन गुंतवतो. पण राष्ट्रीय स्तरावरती देशाच्या हिताच्या दृष्टीने ती बचत भांडवल बाजारामधनं उद्योगांना गुंतवणुकीसाठी मिळणं हे आवश्यक ठरतं. आपल्याला जर सातत्यशील विकास ठेवायचा असेल तर व्याजाचे दर हे आम्हाला कमी पातळीवरती राखणं हे अनिवार्य बनतं. जर या सगळ्या अस्थिर परिस्थितीमुळे आणि विशेषतः तेलाची भाववाढ जर अपरिहार्य जी आहे तिच्यामुळे व्याजाचे दर वाढले तर त्याचा परिणाम उद्योगांच्या गुंतवणुकीवरती होऊन विकासाला खीळ बसणं, रोजगार निर्मितीवरती प्रतिकूल परिणाम होणं, हे लक्षात घेऊन ती बचत सोन्याऐवजी भांडवल बाजाराकडे वळवावी, हे जे आव्हान आहे हे पंतप्रधानांचं सध्याची आणि जी नजीकच्या काळामध्ये परिस्थिती कायम राहू शकते तिला समर्थपणे तोंड देत असताना आमची जी सगळी अर्थकारणातली गुंतागुंत आहे त्यातला विशेषतः जो आर्थिकदृष्ट्या निम्न स्तर आहे, कारण आमच्याकडे ज्याला आम्ही इन्फॉर्मल सेक्टर म्हणतो हा खूप मोठ्या प्रमाणावरती आहे. आता सुद्धा आपण बघितलं की याची म्हणजे गॅसची, घरगुती गॅसची टंचाई झाल्यानंतर पहिला फटका हा आमच्या रस्त्यावरती जे काम करणारे लोक आहेत, छोट्या छोट्या टी स्टॉल वगैरे त्यांना बसला. ह्या गटाच्या आर्थिक हितसंबंधांची फार हेळसांड होऊ नये म्हणून आपल्याला एक वेगळ्या प्रकारची संस्कृती आणि शिस्त लावायला लागणार आहे, याचं आवाहन किंवा याचं सूचन माननीय पंतप्रधानांनी व्यक्त केलेलं आहे. होर्मुझ सगळे इराण युद्ध परिस्थिती आहे त्याचा किती परिणाम भारतावर आता तुम्हाला पाहायला मिळतोय? सध्या सगळी परिस्थिती अस्थिर आहे आणि भविष्यात काय परिणाम होऊ शकतो म्हणून पंतप्रधानांना ही काळजी घ्यावी. काय झालंय, आपण सगळ्यांनी जर बघितलं ना तर एक शस्त्रसंधी अमेरिका आणि इराण आणि इस्रायल मध्ये झालेली आहे, पण ही कितपत चिरेबंदी आहे आणि कितपत टिकणारी आहे याच्याबद्दल कोणालाही अजून खात्री वाटत नाहीये. आज आम्ही याच्यात एक बाब आपण महत्वाची अशी लक्षात ठेवली पाहिजे की होर्मुझची नाकेबंदी करणं हा या सगळ्या धोरणातला एक महत्वाचा भाग इराणने केला, पण भारताने ज्याला आंतरराष्ट्रीय म्हणजे परराष्ट्रीय संबंधांच्या परिभाषेमध्ये स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी म्हणजे सगळ्या देशांबरोबर आम्ही मैत्रीचे संबंध ठेवू ही जी अत्यंत प्रगल्भ धोरण दृष्टी अवलंबली, त्यामुळे भारतीय जहाजांना होर्मुझमधून परवानगी मिळाली. पण ही परिस्थिती ज्याला आम्ही नॉर्मल म्हणतो म्हणजे युद्धपूर्व अवस्थेला कधी जाईल हे अजून सांगता येत नाही. त्यामुळे ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये जी अनिश्चितता आहे तिचा सामना आपल्याला करावा लागेल. त्या पार्श्वभूमीचं सूचन माननीय पंतप्रधानांनी इथे केलेलं आहे. सर, आपण बघतोय कृषी प्रधान देश आहे, कृषी अर्थव्यवस्था आहे आपली, प्रामुख्याने खत बियाणे सुद्धा आता पंतप्रधानांनीच आवाहन केलंय की नॅचरल तुम्ही खत वापरा. त्याचा परिणाम किती अर्थव्यवस्थेवर आपल्या म्हणजे आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये कृषीचा किती सहभाग आहे त्याचा परिणाम किती होईल, कारण त्याचं उत्पन्नही घटेल. ते ज्यावेळेस आपण ते करू त्यावेळेस त्याचं उत्पन्नही घटेल, त्यामुळे
अर्थव्यवस्थेवर याचा काय? अर्थव्यवस्थेवरती खूप परिणाम संभवतो. याचं कारण असं आहे की जरी आमच्या देशाचं, ज्याला मी GDP म्हणतो, ठोकळ देशी उत्पादन म्हणतो, त्याच्यात शेतीसकट प्राथमिक क्षेत्राचा वाटा जरी एक 14-15% असला तरी जवळपास निम्म मनुष्यबळ आमचं शेतीवरती अवलंबून आहे. 2, आमच्या देशामध्ये अन्नधान्याचं जेवढं उत्पादन होतं त्याच्यापैकी जवळपास 54-55% उत्पादन एकट्या खरीपामध्ये होतं. आणि जर अतिशय दुर्दैवाने जे एक संभाव्यता वर्णवली जाते की यंदा पावसाचं प्रमाण 92% राहील, तसं खरोखर उद्या झालं तर एक ज्याप्रमाणे आखातातल्या अस्थिरतेमुळे आमची ऊर्जा सुरक्षा बाधित झालेली आहे, तशी न जाणो उद्या आमची अन्न सुरक्षा सुद्धा बाधित व्हायची परिस्थिती उद्भवली तर अडचण फार येऊ नये म्हणून रासायनिक खतांवरती असणारा आमचा जो भर आहे तिथून हळूहळू आपल्याला सेंद्रिय खतांकडे वळलं पाहिजे. कारण रासायनिक खतांच्या वापरावरती त्यामुळे मर्यादा येतील. त्या रासायनिक खतांचा कच्चा माल म्हणजे आखातामधनं येण्यामध्ये ज्या अडचणी आहेत त्याच्यावरती मात करता येईल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, अतिरिक्त वापरामुळे जमिनीचा जो पोत खालावतो त्याच्याही दृष्टीने आपल्याला दीर्घकालात त्याचे फायदे मिळतील. म्हणून सेंद्रिय खतांकडे शक्यतो आपण वळावं, हा जो पंतप्रधानांचं आपल्याला आव्हान आहे ते या सगळ्या परिस्थितीवर अत्यंत योग्य आहे. सरकार जेव्हा केव्हा आव्हान करतं तेव्हा काहीतरी सरकारकडे प्री प्लॅन असतो, पुढच्या 2 वर्षाचा 2.5 वर्षाचा काहीतरी सूचना, काहीतरी त्यांना संकेत असतील. तुम्ही कसं बघता या सगळ्या परिस्थितीकडे? अशी काही परिस्थिती आल्यानंतर भारताने कसं तोंड दिलं पाहिजे म्हणून हे सगळं होतंय? कारण भारतासारख्या मध्यमवर्गीय जिथे जास्त लोक आहेत, तरुण लोक आहेत, मात्र रोजगार, बेरोजगारी या सगळे प्रश्न आहेत, मात्र त्याचा जागतिक परिणाम भारतावर होऊ नये यासाठी ह्या सगळ्या उपाययोजना आहेत. आणि ह्याला काय म्हणजे काय उपाय केले पाहिजेत व्यवस्थेमध्ये? मला असं वाटतं आता सरकार त्याच्या अखत्यारीत जेवढ्या प्रयत्न करता येणं शक्य आहे तेवढे आपण करतो आहोत. कारण आपल्याकडे बऱ्यापैकी, ज्याला मी इंधनाचा राखीव स्ट्रॅटेजिक स्टॉक म्हणतो, तो आपल्याकडे बऱ्यापैकी अजूनही समाधानकारक आहे. परकीय चलनाची गंगाजळी सुद्धा आपली आतापर्यंत चांगल्या सुदृढ परिस्थितीमध्ये आहे. त्यामुळे प्रामुख्याने ऊर्जा पुरवठ्याच्या बाबतीमध्ये तरी कुठे अडचणी येऊ नयेत आता, किंवा आहे ती अडचण अधिक सघन बनू नये याच्याकरता सरकार पुरेसं काळजी घेत आहे. आता सुद्धा आपण जर बघितलं तर सगळीकडे आता एकूण धरणांमध्ये पाण्याची परिस्थिती किती आहे, बाष्पीभवन कसं होणार आहे, एकूण उन्हाचा तीव्र तडाखा जर जाणवला तर पाणी वापरासंदर्भात काय आपल्याला काळजी घ्यावी लागेल, धरणांमधला गाळ काढणं, गळती थांबवणं, गळतीचे स्रोत शोधणं, यासारख्या सूचना यंत्रणेला आता सरकारकडनं हळूहळू दिल्या जायला लागलेल्या आहेत. त्यामुळे संभाव्य जर अडचणी आल्या किंवा आजची संकट अधिक गहन झाली तर कशा पद्धतीने आपल्याला स्वतःचं सक्षमीकरण करायला लागेल याचं सूचन आता शासकीय यंत्रणा करते. मला असं वाटतं इथे नागरिक म्हणून आपली जबाबदारी आता अधिक महत्वाची आहे की जे पंतप्रधानांचं आव्हान आहे की अनावश्यक प्रवास टाळणं, अतिशय परकीय चलन म्हणजे काटकसरीने वापरणं, इथे आपली जबाबदारी समाज म्हणून ही आता अधिक जास्त आहे. सर, साधारणपणे शेवटचा प्रश्न, विकसित राष्ट्राला हे सगळं परवडणारं असतं, आपण आता अर्थव्यवस्था प्रगतीकडे जाते म्हणतोय, मग हे सगळे संभाव्य धोके टाळण्यासाठी आणखी काय करता येईल? म्हणजे अर्थशास्त्राच्या सखोल भाषेत काय करता येईल? मला असं वाटतं की आता प्रामुख्याने जी 2 मुख्य आव्हानं आता आपल्यासमोर नजीकच्या भविष्यात आहेत की प्रामुख्याने ऊर्जा, जे तेल, याच्यामध्ये ना एक आपण हे खरं सोपं लवकर होणार नाही, पण आपण स्वातंत्र्यानंतरचा गेल्या 70 वर्षाचा प्रवास जर बघितला तर असं दिसतं की आमच्या देशामध्ये जी मालवाहतूक आहे, स्वातंत्र्याच्या वेळी मालवाहतुकीपैकी जवळपास 90% मालवाहतूक ही रेल्वेने व्हायची आणि 10% रस्त्याने व्हायची. आज हे प्रमाण उलट झालंय. त्यामुळे अतिशय मोठ्या प्रमाणावरती रेल्वेच्या माध्यमातून मालाची वाहतूक करणं, त्यामुळे मालमोटारींवरती असणारा भर कमी होऊन त्याच्यामुळे इंधनाची बचत होणं, याला आपल्याला प्राधान्य द्यावं लागणार आहे. आम्ही सौर ऊर्जेकडे हळूहळू वळतो, ते आहेच, पण त्यामुळे नैसर्गिक वायू, सौर ऊर्जा याच्या बरोबरीने रेल्वेचं सारखं जाळं विस्तारणं ही एक पहिली आपली महत्वाची गरज आहे. आणि दुसरी महत्वाची गरज, शेतीमधल्या संशोधनावरती पुरेशी भर देऊन प्रामुख्याने आमचं कोरडवाहू क्षेत्र जे आहे ते कोरडवाहू क्षेत्र अधिकाधिक उत्पादक कसं बनेल आणि प्रामुख्याने सर्वत्र पाण्याच्या ठिबकचा किंवा उपलब्ध पाणी जे आहे भूगर्भातलं त्याचा अधिकाधिक पर्याप्त वापर करण्यासाठी प्रशिक्षण, तशी यंत्रणा आणि तसं एक्सटेन्शन देण्यासाठी पुरेशी तरतूद करणं, ह्या मला असं वाटतं आजच्या घडीच्या अत्यंत तातडीच्या बाबी आहेत. धन्यवाद.
तर आपण पाहतोय की पंतप्रधानांनी जे आव्हान केले ते एक नवीन स्वयंशिस्त जे आहे ते प्रत्येक नागरिकाने स्वतः नागरिक म्हणून अवलंबली पाहिजे, यासाठी हे आव्हान आहे. आणि पुढे देशाच्या समोर येणारे संकट कमी व्हावेत किंवा त्या संकटांना तोंड द्यावं, यासाठी पंतप्रधानांनी हे एक सूचित केलेलं जे आहे ते सगळे उपाय आपण केले पाहिजेत. त्याचबरोबर आज जरी आपल्याला ऊर्जाचे त्रुटी जाणवत असल्या तरी भविष्यात अन्न सुरक्षेवरती सुद्धा याचा परिणाम होऊ शकतो. त्या दृष्टीने उपाययोजना करण्यासाठी हे सगळे संदेश सूचना दिल्याचं अभय टिळक सर यांनी सांगितलंय. बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे.